गेलो बाबा चकोट. आत्ता एक वेळी निम्म्यात घेऊन आलोय. आत्ता पैपापाशी आलोय तेवढाच पाऊस आला. ओके ही पण ट्रॉली भरली म्हणतो मा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज 12 कन्सम ओढायची आणि ट्रॉली सध्या तर वाळू आहे, ती वाळू उतरवायची. जिथं क्रश होतलेलं तिथंच वाळू ओतायची आहे. तसं बरोबर कोपऱ्यात होतं या, म्हणजे इकडे जागा पण शिल्लक राहत्या दुसरं काहीतरी ओतायला म्हणा, ठेवायला म्हणा. तर दुसरं काय ठेवणार नाही तिथं, तरी पण जागा शिल्लक राहत्या. गेलो बाबा चकोट. सकाळी रे गाडी बंद पडली. खोब्याला काका दिवसात 5-6 वेळा पाणी मारतात. मी सोनेली गेलो तर ही चकोट केल्यात बा. इकडनं ही नळी पन्हाळी काढून सोडल्यात, परत इकडेही केल्यात, तिथं कट्टा केल्यात. केलोय बघा चालू. सध्याला तर 4 जणांनी चालू केलंय. मी, अमोलका, बंडूमामा आणि अर्जुन दादा. पाहुणता तेव्हा काय करलं दिखे तो. आत्ता एक वेळी निम्म्यात घेऊन आलोय. आत्ता पैपापाशी आलोय तेवढाच पाऊस आला. आधीच कन्सू लोड आहेत आणि एवढं चौघांना आवरत नाहीत, तेवढं आणि पाऊस आणि दमवा लागला. तर मित्रांनो झाला बघा खालचा प्लॉट ओके. जेवणाची वेळ होऊन पुढे गेल्या तरी पण पूर्ण प्लॉट संपवायसाठी थांबलेलो. एवढं पावसाचे दिवस आहेत तरी पण घाम यायला लागला आहे. किती कणसं निघल्यात बघा. ही फक्त वरच्यातले आहेत. तिथं मध्ये ट्रॅक्टर लावली, तिथे एक आणि त्याच्या खाली एक. टोटल आता झालं गाडा भरणार आहे आणि जाणार आहे घराकडे जेवायला. जाऊ दे काय. की 2 ढिगाचा गाडा भरतोय. खालच्या ढिगाला आणि खालच्या ढिगातले निमो बसते. त्या परत खालच्या ढिगातले निमो बसते. तिथं ट्रॅक्टर लावलेलं तिथं आतल्या साईडला अजून 3 पोती आहेत. ती 3 पोती आणि वरचा ढीग भरल्यावर एवढं भरले म्हणजे बक्कळ भरले. खालचा ढीग काय सगळा बसण्याचा अवघड आहे, पण जेवढं बसते तेवढं भरून येणार आहे. तिकडचं आहेत बघा, इथं अख्खन ढीग आहे येऊ आणि तिकडं एवढं भरून आले. ढीग का सगळा भरला नाही, एवढी पोती एवढी वटबिट भरली तर झालं ट्रॉली लोड. आता चाललो खाली. रस्ता बघा केवढा येऊ. मित्रांनो झालं बघा जेवण. गँग पण येऊन बसल्या ट्रॉलीत. अर्जुनाला काय अजून यायचं आहे. तिकडे गँग सगळी कन्फ्यूज व्हायला लागल्या. आता आणि वरचा प्लॉट मोडत चाललोय. मित्रांनो गुड न्यूज देऊ काय, की परवा घरटं दाखवलेलं का नाही, त्या घरटाचा पिल्ली झाल्यात. कसं दाखवू तुम्हाला. हा आता मला वाटत होतं ही काय अंडी तुटून जातात, फुटून जातात, पण पिल्ली झाली. आता अनेक 2-3 दिवसात पिल्ली पण उडून जातात. त्याची
पक्षी कुठला असेल तो तो घेऊन जातो त्यांना, म्हणजे ह्याचं तर टेन्शन गेलं. कुठल्या पक्षाची पिल्ले जरा कमेंट करून सांगा, मला तर काय कळणार कुठल्या पक्षाचे. फायनली प्लॉट झाला बघा ओके मध्ये. लास्टच्या 2 वळी राहिल्यात आणि त्या 2 वळी आता मोडाला ती देते वजन कोणतं राहतं त्यातली. आणि मी जाणार आहे आता ट्रॅक्टर वळवून आणायला. आता भरायचं काम करणार आहे. लई फास्ट कन्स मोठ्यात लई म्हणजे लई फास्ट. खालच्या प्लॉटला किती 3 तास लागले तिथं. 10 वाजता लागलेलो, 2 वाजलं होतं, 11, 12, 1, 2, 4 तास लागलेली, 4 तास. आणि ह्या प्लॉटला 2 तासात आवरले फक्त. खालच्यापेक्षा थोडीफार कन्स कमी असतील पण आहेत बऱ्यापैकी. नॉन स्टॉप कुट्टा काढला. बंडूमामा आणि अमोलगा राहिलेल्या 2 वळी त्या मोडाची गेल्यात आणि अर्जुनदादा अजून पाठीमाग होता. तो आला तर तेव्हा आणि मी मिळून ती कडची पोती भरणार आणि मग खालची पोती भरायला जाणार आहे. हे बघा व्ह्यू इकडं बेडगाव. ही गावातली टाकी आहे बघा पूर्ण. फायनली पट्टा पडला. एक पोत राहिले. अर्जुनदादा आणला बघा तो. कुठे गेला अर्जुनदादा. ओके ही पण ट्रॉली भरली बंडुमा. बंडुमा मोकलाव कडनं. ओढलेल्या कणसातली एक ट्रॉली पहिला आणलेली ती ट्रॉली तेवढी सोडल्यात आणि ती कणस घातली. पण आता राहिलेली एक ट्रॉली तशी ठेवल्यात. आता उद्या सोलायची आहे. सध्या तर आता चालले वैरने घालायला. अंधारात काय दिसत नाही.